श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी संकलन डॉक्टर मनोहर वर्टीकर. परमार्थाविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी 3 प्रश्न या भागात आपण घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. महाराज, ज्ञान व भक्ती यात भेद कसा? महाराजांचं उत्तर: ज्ञान तर साक्षात परमात्मा आहे. भक्त परमात्म्याला भगवंत म्हणतात. परमात्म्याहून भगवंत जरा जवळचा वाटतो, त्याचं कारण आहे. परमात्मा ज्यावेळी प्रेमरसानं पाझरतो त्यावेळी त्याचं ज्ञान भक्तीचं स्वरूप घेतं. ज्ञान आनंदाने उसळलं की भक्तीच्या रूपाने अनुभवाला येतं. भक्ती शांत झाली की ज्ञानाच्या मागे लपते. भगवंताचा एक नेत्र ज्ञान तर दुसरा नेत्र भक्ती आहे. दोन्ही परमात्मा स्वरूपच आहेत. प्रश्न क्रमांक 2. परमार्थ करणाऱ्याने कसे वागावे? महाराजांचं उत्तर: मनावर परिणाम न होऊ देणे हाच परमार्थ. आपला परमार्थ बोलका नको, तो कृतीचा असू द्या. सर्वांशी प्रेमानं वागावं. लहानाजवळ मुलासारखं वागावं. बरोबरीच्या जवळ प्रेमानं मित्रत्वाने वागावं. म्हाताऱ्याजवळ आदरानं व आपलेपणानं वागावं. परमार्थ हा स्वतःसाठीच आहे, लोकांना सांगण्यासाठी नाही, हे लक्षात ठेवावं. परस्त्री मातेसमान माना. परद्रव्याची अभिलाषा बाळगू नका आणि परनिंदेला विष्ठा समजून त्याग करा. व्यवहारिक मोठेपणा बाजूला ठेवा आणि देवाला अनन्य भावाने शरण जा. सगुण भक्ती करा. भक्तीने नाम घ्या आणि भगवंताचे होऊन राहा. कोणाचेही अंतःकरण दुखवू नका. व्यवहारात कोणाला फसवू नका आणि कशाला भुलू नका. श्रीमंताचा द्वेष करू नका आणि गरिबांना तुच्छ लेखू नका. राम करता ही भावना ठेवून वागाल तर परमार्थ म्हणजे दुसरा काही नाहीच. प्रश्न क्रमांक 3. परमार्थ किती साधला हे कसं ओळखावं? महाराजांचं उत्तर: मनुष्याला परमार्थ किती साधला हे त्याच्या बोलण्यावरून आणि दृष्टीवरून ओळखता येतं. आपलं बोलणं अतिशय प्रेमानं असावं. आपल्या बोलण्यात नव्हे, पाहण्यात सुद्धा प्रेम असावं. आपण नामस्मरणाला बसतो तेव्हा मनात प्रापंचिक विचारांचं काहूर माजतं. प्रपंचाच्या गोष्टी करताना मनात जेव्हा नामाचं काहूर माजेल तेव्हा समजावं की भगवंत आता जवळ आला आहे. आणि दुसऱ्याला परमार्थ किती साधला आहे याचा अंदाज कधीही बांधू नये. परमार्थाचे स्वरूप हे माणसाच्या वृत्तीशी निगडीत आहे, देहाशी नव्हे. परमार्थ हा मनाचा प्रपंच आहे, त्यामुळं त्याचं स्वरूप सूक्ष्म आहे. बाह्य आचरणावरून एखाद्याचा परमार्थ किती आणि कसा आहे याचा अंदाज बांधता येत नाही आणि तसा तो बांधूही नाही. उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा.